बॅनर्स लावून विजयाचा जल्लोष करायला सुरुवात केलेली होती आणि आता विजयानंतर हा गुलाल उधळताना सध्या जागोजागी महायुतीचे नेते दिसत आहेत। नितेश राणे यांच्या जल्लोष विजयाची ही मिरवणूक सध्या आपल्याला निघताना बघायला मिळते आहे आणि या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी अशाच प्रकारे या जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। डोंबिवलीतून रवींद्र चव्हाण यांनी आघाडी घेतलेली आहे। ओरणमधून भाजपचे महेश बालदी 1400 मतांनी सध्या आघाडीवर आहेत। भाजपचे कालिदास कोळंबकर यांना विजय घोषित करण्यात आलाय। राजन नाईक सध्या नालासोपाऱ्यातून आघाडीवर आहेत, तर डोंबिवलीतून रवींद्र चव्हाण यांनी आघाडी घेतलेली आहे। भाजपने आता 125चा आकडा पार केलेला आहे। शिंदेंची शिवसेना 56 आणि अजित पवारांची राष्ट्रवादी सध्या 36 जागा, अशा प्रकारे महायुतीने 217 जागांवर सध्या आघाडी घेतलेली आहे। थोड्याच वेळात भाजपचे नेते आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस माध्यमांना संबोधित करण्याची शक्यता आहे। त्यांची रणनीती नेमकी काय ठरते आणि इथून पुढे 2 दिवसात कशा प्रकारे नव्या सरकार स्थापनेचं नियोजन केलं जातं याकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे। साताऱ्यामध्ये पहिल्यांदाच काँग्रेसचा सुपडा साफ झालेला आहे। शरद पवारांना देखील सातारकरांनी साथ दिलेली नाही। दुसरीकडे भाजपमुक्त कोल्हापूर असा प्रचार होत असताना भाजपने 8 पैकी 6 ठिकाणी सध्या लीड घेतल्याचं दिसतंय आणि हा आकडा 7 वर सुद्धा जाण्याची सध्या शक्यता आहे। साताऱ्यामध्ये चव्हाण आणि शरद पवार या दोघांचेही बालेकिल्ले सध्या कोसळल्याचं सध्या चित्र दिसतं आहे। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे देखील सध्या पराभवाच्या छायेत आहेत।